सरांचं नाव काय आहे? आपण आता इथे संतोष भोसले वडाची वाडी तालुका कोरेगाव या गोठ्यावर आहे. तर या ठिकाणी सरांनी पाण्याची 24 तास पाण्याची सोय म्हणून अगदी उत्तमरित्या गोठ्यात सुविधा केली आहे. 2 गायींच्या मध्ये एक साधारणतः टाकी ठेवलेली आहे सिमेंटची. 2 गायींचा पाण्याची सोय इथं होती आहे. तर ह्याचा फायदा काय होतोय मंडळी, तर पहा तुम्ही की गायीच्या अंगावर 24 तास पाणी मिळाल्यामुळे गायीच्या अंगावर चमक कशी आहे, ग्लेजिंग आहे आणि पचन सुद्धा एकदम उत्तम राहत असतं गोट्याचं. एक सुंदर म्हणजे भोसले साहेबांना खरोखर याचं म्हणजे 100 मार्क द्यायला पाहिजे की 24 तास पाण्याचं महत्त्व त्यांना कळालेलं आहे. कारण दूधधंद्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे 24 तास पाण्याची सोय असते. तर बहुतेक महाराष्ट्रातील बहुतेक शेतकऱ्यांची हे चूक होते की दिवसभर पाणी हा प्रकार देण्याची पद्धत म्हणजे 3 वेळे 2 वेळेत अशी पद्धत असते. त्याच्यामध्ये अनेक शेतकरी नुकसानीत जाण्याचं हे मूळ कारण म्हणजे पाणी असतं. ज्याला पाण्याचं महत्त्व कळलं तो शेतकरी कधीच लॉसमध्ये जाऊ शकत नाहीये. धन्यवाद मंडळी. अशा रीतीने जर आपण गोठ्यामध्ये पाण्याची सोय जर ज्या ठिकाणी आपल्याला गव्हाण बांधीव नाहीये त्या ठिकाणी आपण असे टाक्या आणून ठेवल्या. 2 गायींच्या मध्ये एक टाकी ठेवली आणि त्या टाकीला आतून चुन्याचं जर आपण हे दिलं, लेप दिला, चुन्यामध्ये कॅल्शियम बायकार्बोनेट ऑलरेडी मिळतंय जनावरांना. आणि चुन्याचा दुसरा फायदा की चुन्यामध्ये शेवाळ सुद्धा वाढण्याचं प्रमाण कमी असतंय. त्यामुळे या पद्धतीने सगळ्या शेतकऱ्यांनी केल्यावर नक्कीच फायदेशीर हा व्यवसाय होऊ शकतो.